नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। जर जे कोणी चॅनलला नवीन पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखीन एक तुम्हाला सांगायची इच्छितो की कमेंट सेक्शनमध्ये एक हाईप ऑप्शन म्हणून येत असतं। त्या हाईप ऑप्शन जर आला असेल तर नक्कीच हाईप देऊन टाका, जेणेकरून चॅनलला जास्त प्रोत्साहन भेटतो, जास्त चॅनल सर्वांकडे पोहोचतो। तर त्यासाठी एक ही महत्त्वाची सूचना आहे। त्यानंतर पहा, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर या ठिकाणी ही पदभरती असणार आहे। अहिल्यानगरचे पूर्वीचं अहमदनगर होतं, ठीक आहे। तर या ठिकाणी ही पदभरती असणार आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर सर्व माहिती भेटून जाते। तर पहा, अहिल्यानगरमध्ये जी ही कंत्राटी पदभरती असणार आहे, खालील पण जे नमूद सेवेकरता अर्ज मागण्यात येत आहेत। तर पायामध्ये कोणते पद आहेत तर पाहून घेऊ। यामध्ये अर्ज तुम्हाला जो करायचा आहे, जो अर्ज आहे 12/8 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे, ठीक आहे। तर पहा, पद जे असणार आहे कॅथलॅब टेक्निशियन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगली खबर आहे। पहा, डिप्लोमा इन कॅथलॅब टेक्निशियन अनुभव असणार आहे, जास्त प्राधान्य देण्यात येईल। एक पद असणार आहे आणि मानधन हे 35,000 असणार आहे। 35,000 खूप चांगलं मानधन आहे। पहा, 35,000 हे मानधन असणार आहे या ठिकाणी तुमचं कॅथलॅब टेक्निशियनसाठी, ठीक आहे। सदर पदासाठी उमेदवाराचा अर्जाचा नमुना 12/8/2025 12 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जिल्हा रुग्णालय जे आहेत जे अहिल्यानगर या ठिकाणी तुम्हाला जाऊन भेट द्यायची आणि त्या ठिकाणी 12 तारखेला सकाळी 10 वाजता तुमची थेट मुलाखत होणार आहे, ठीक आहे। तर पहा, खूप महत्त्वाचं आहे धुळ्याचं पण हे कॅथलॅब टेक्निशियनचा व्हिडिओ आहे, तो पण पाहून घ्या। जे कोणी धुळ्याचा आहे त्यांनी पण तिथली पण जागा निघालेली आहे, तिथले पण 18 तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे। हे आहे अहिल्यानगरचं। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। असे अपडेट आपल्या चॅनलवर डेली येत असतात मित्रांनो, ठीक आहे। तर पहा, हे अहिल्यानगरचा हा व्हिडिओ आहे। नक्कीच व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला वगैरे कॅथलॅबचे जे कोणी असतील त्यांचं मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशन झालं आहे कॅथलॅबचं, तर त्यांना हा शेअर करा आणि त्यांना याचा संधीचा लाभ घेऊ द्या। 35,000 त्यांना मानधन आहे, जे जॉबच्या शोधामध्ये आहेत त्यांना याचा खूप महत्त्वाचा फायदा होईल। तर मित्रांनो, धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।